हडपसर भागामध्ये काळे बोराटे नगर भागात एक तुकाई टेकडी भाग येतो. त्या भागामध्ये फुटपाथ वरती अनलिगली पद्धतीने भाजीपाला विक्रेता त्या ठिकाणी बसतात आणि त्यांच्या आज जवळजवळ 10-12 वर्ष झालं त्या ठिकाणी ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलोय की ते ज्या ठिकाणी बसतात त्याच मागच्या साईडला पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतली काही जागा येते आणि ती जागा त्यांच्या व्यवसायासाठी किंवा भाजी मंडई त्यांना त्या ठिकाणी भाजी मंडई भाजी विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी ती जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या लोकांची पुनर्वसन त्या ठिकाणी करून द्यावे. त्यांना त्यांचं घर त्या त्या भाजी विक्रीवरती चालतं आणि व्यवसाय त्या ठिकाणी ते करतात. तर त्यांचं उपजीविका त्यांना उपाशी मारू नका, त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करा ही विनंती करायला आज पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याचबरोबर मालमत्ता विभाग वसाहत विभाग यांना निवेदन देण्यासाठी आणि यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे. त्या ठिकाणी मंदिरांच्या जागा सोडून ज्या मोकळ्या जागा आहेत महानगरपालिकेच्या हद्दीतल्या त्या जागेवरती त्यांचं पुनर्वसन करा ही विनंती करायला या ठिकाणी आमच्या भूमाता शेतकरी संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. ह्याच्यासाठी एक पथारी व्यावसायिक कायदा पण आहे आणि त्यांची लोक पण निवडून येतात ते ह्याच्यामध्ये काय सहभाग घेणार आहे? सर्व समितीची ज्यावेळेस बैठक असेल त्यावेळेस पथारीचे अध्यक्ष आहेत, समितीचे संचालक आहेत, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन एक समितीमध्ये ह्यांची नाव नोंदणी करून त्या लायसनसाठी मागणी करणार आहे. 17 सालापासून 2017 पासून लायसन बंद आहे, पण ते लायसनही त्या ठिकाणी ह्या मागणी बरोबर चालू व्हावे आणि गोरगरिबांचे पोट त्या ठिकाणी भरावे, त्यांच्या पोटाचा विचार महानगरपालिकेने केला पाहिजे ही एक भूमिका आमची त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जवळजवळ हडपसर भाग भरपूर मोठा आहे. मी आपल्या मार्फत विनंती करतो की मंडई तर कराच, पण त्या ठिकाणी 100 बेडचं ससूनच्या धर्तीवरती चांगल्या सुसज्ज आणि मोफत उपचाराचं सोययुक्त हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा राहू शकतं. त्यासाठीही आमची आयुक्तांकडे मागणी आहे की त्या ठिकाणी हॉस्पिटल उभा व्हावं ही एक विनंती त्या ठिकाणी आम्ही करतोय. तर या निवेदनामार्फत तुम्ही तिथले जे पथारी व्यावसायिक आहेत त्याच्यामुळे होणारी यातायात कोंडी किंवा ट्रॅफिक जॅम होतं अशामुळे आहे का काय कारण? एक असं आहे की लोकांनी जगायचं कसं हे जे या ठिकाणी सरकार चाललंय हे लोकांच्या जीवावर चाललंय. लोक ठरवणार आहे त्या ठिकाणी की करायचं काय. लोक प्रतिनिधी निवडून देतात, प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर ते लोकांच्या जीवावर निवडून आलेले असतात. ठीक आहे, अनलिगली पद्धतीने ही लोक बसत असतील, अनलिगली पद्धतीने त्या ठिकाणी फुटपाथ हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की फुटपाथ मोकळं करा, त्या निकालाचं आम्ही स्वागत करतोय. पण लोक ठरवणार आहे, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आहे आणि त्या लोकांना जर उपाशी मरतील आणि त्यांची जर पोट भरायला ह्या राज्यामध्ये या देशामध्ये जर पोट भरू शकत नसतील तर हे स्वातंत्र्य झालंय का नक्की हा एक प्रश्न मला त्या ठिकाणी आहे. आणि मी तीच मागणी करतोय की बाबा अनलिगली पद्धतीने असू द्या की त्यांना लिगली पद्धतीने करा आणि त्यांचं घर चालण्यापुरतं त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून त्यांना भाजी विक्रीचा व्यवसाय करू द्या ही विनंती करतोय. शेतकरी संघटनेतर्फे या लोकांना पाठिंबा देण्याकरता आलेलो आहे. कारण मी स्वतः एक शेतकरी आहे. तर समजू शकता की जर शेतकऱ्यांनी उगवलं आणि जर विक्रेत्यांनी ते विकलंच नाही तर आम्ही काय करणार. त्याच्यामुळे आम्हीही जगलो पाहिजे आणि त्यांचाही उदरनिर्वाह चालला पाहिजे. आता गेले 10 ते 12 वर्षापासून हे लोक जशी जागा भेटेल त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतात. एवढ्या दिवसामध्ये प्रशासनाला पण समजायला पाहिजे होतं की यांच्या कुठेतरी सोय झाली पाहिजे कायमस्वरूपी आणि वाहतुकीस कोंडी पण झाली नाही पाहिजे, ते पण गरजेची आहे. आणि तशा हिशोबाने तिथे जागा अवेलेबल आहे तर मग त्या जागेचा काहीतरी विचार करून यांचं पुनर्वसन करण्यात यावं याकरता आम्ही आज आयुक्तांना निवेदन देण्याकरता आलेलो. रस्त्याला ट्रॉफिक होतंय पण आम्हाला जगण्याचा मार्गच नाही ना कुठं. आम्ही आज 15 वर्ष झालं आम्ही त्या फुटपाथला धंदा करतोय. आज 15 दिवस झालं आमचं जगणं मुश्किल केलं ह्या लोकांनी. मग आमची काहीतरी सोय करा, गाडी बंद करा. तुमचं काय म्हणणं आहे? आमचा उदरनिर्वाह भाजीवरतीच होतो. आमचं 15 दिवस झालं चूल बंद, म्हणजे चूल बंद नाहीये पण आमचं पोट त्याच्यावरती चालतं, ते बंद झालंय.
मग आम्ही दुसरं काम तर करू शकत नाही. 15 वर्षापासून हाच व्यवसाय चालू आहे आमचा. मग आम्हाला कुठंतरी जागा उपलब्ध करून द्यावी ही मागणी आहे प्रशासनाकडे.